तर का म्हणता मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो मी तुमच्यासाठी। तर बकऱ्यांच्या गाडीमध्ये माणसांना भराभर भरलो आणि आम्ही चाललो तळोदीला टी शर्ट आणण्यासाठी। तर बिना गाडी चालू करताच आम्ही पोहोचलो तळोदी। एवढा पॉवर आहे भाऊ आपला। तर तळोदी पोहोचल्याबरोबर पोरं म्हणतात का भाई पहिले चाय पियेंगे। तर मी म्हणलो चला पहिले यांना चाय पाजून देतो, त्याच्यानंतर मग आम्ही चाललो गायमुख। हे एकामेकाची मस्त मजा घेत होते आपसामध्ये नाही का। साला तळोदीचे लोक आम्हाला सांगत होते का अबे म्हणे त्या रोडनं नको जा म्हणे, बहुत मोठा वाघ आहे म्हणे। साला पुरा रस्ता क्रॉस केलून पण एक कारा कुत्रा नाही ना भुरी मांजर नाही दिसली। गजब बेइज्जती है। तर आता पोहोचलो गायमुख। इथून थोडा पाहून चाला, टाइल्स वगैरे लावली आहे, घसरून वगैरे पडू शकता तुम्ही, तर थोडा आरामानं चाला। तर आता आम्ही चाललो सगळेजण दर्शनासाठी, पण दर्शनाला जायच्या पहिले आम्हाला दिसला पांटेला। तर म्हणलो चला पहिले नाश्ता करून घेऊ। काकूला सांगितलं आम्ही चिवडा पाहिजे, तर काकूने आमच्यासाठी ढवसा बनवलं। आता काका कसं कसं बनवते बघा आता तुम्ही। झाला मग चिवडा वगैरे तयार झाला। मग आता खायची पाडी आली। तर काकूंचे आमच्या कागदच खतम झाले। मग परसाचे पानं आणलून आणि मग परसाच्या पानामध्येच आमचा कार्यक्रम सुरू केलो। झाला मग चिवडा वगैरे खाऊन झाला। मग आम्ही आता चाललो दर्शनासाठी। काही पोरं मी पाहिलो का इथं मस्त पोहत होते, मस्त उड्या मारत होते, पण आम्ही चाललो आता दर्शनासाठी। तर आज आमच्या सूरज भाऊचा बर्थडे होता। तर सूरज भाऊला आम्ही आग्रह केलं का भाऊ तूच आजच्या दिवस पूजा वगैरे कर। तर पूजा वगैरे केला सूरज भाऊनं, नारळ वगैरे फोडला। मग आम्ही प्रसाद वगैरे खाल्लं आणि आम्ही चाललो आता टी शर्ट आणायला आपली। जयकारा शेरावाली का बोल, साचे दरबार की। तर गायमुख वरून आम्ही डायरेक्ट आलो तळोदीला। तर पाहून घ्या, या दुकानचं नाव आहे लक्ष्मी पूजा स्टुडिओ। तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रकारे कोणत्या बी टी शर्ट वर प्रिंट करून देतात। तर आता आमचा माल रेडी आहे, तर तुम्हाला दाखवतो की आमची प्रिंटिंग कशी झाली आहे। तर पाहून घ्या, अशा प्रकारे तुमची बी प्रिंट होऊ शकते। धन्यवाद।